काही वेळेस आपल्याला जेवण बनवायचा इतका जास्त कंटाळा येतो, पण खायचं तर आपल्याला हेल्दीच असतो, पोटभरीचंच असतं. तर अशा वेळेस आपण ही अशा प्रकारे अगदी हेल्दी पद्धतीने खिचडी नक्कीच बनवू शकतो. बनवायला सोपी आणि चवीला अतिशय चविष्ट. चला तर मग आज आपण अगदी खानदेश विशेष अशी झणझणीत खिचडीचा बेत असा आखूया. तर इथे मी 5 व्यक्तींना उरून पुरेल अशी खिचडीचा माप तुम्हाला आज सांगणार आहे. तर इथे मी 5 लिटर कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 5 ते 6 टेबलस्पून इतपत मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा इतपत मोहरी आणि 1 चमचा इतपत जिरं घातलेलं आहे. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये आपण 2 ते 3 इतपत तेजपान घालूया. यामुळे आपल्या खिचडीला खूपच छान असा वास आणि फ्लेवर सुद्धा येतो. आता यानंतर आपण यामध्ये एक मीडियम साईजचा मोठा कांदा असा लांबसट आकाराने मी कापून घेतलेला आहे. तो इथे कापून घेऊयात. तुम्ही कांद्याची क्वांटिटी इथं जास्त जरी ठेवली तरीही चालेल. आता त्याचबरोबर मी इथे 20 ते 25 इतपत कढीपत्त्याची पानं घालत आहे. तुम्ही जिऱ्या मोहरीची फोडणी सोबत देखील कढीपत्त्याची पानं घालू शकतात, पण त्यामुळे खूप जास्त तेल अंगावर उडतं किंवा किचन ओट्यावर उडतो. त्यामुळे मी कांद्यासोबतच हे कढीपत्ता घालायला प्रेफर करते. त्यासोबत मी इथे अर्धी वाटी इतपत शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाण्याची क्वांटिटी देखील तुम्ही इथं कमी अधिक करू शकतात. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. कांदा इथे हलकासा परतून झाला की इथे आपण फ्रेश तयार केलेली अशी अद्रक आणि लसणाची पेस्ट घालूयात. शक्य असेल तर फ्रेश अशी करूनच घाला, कारण मार्केट मधल्यापेक्षा याचा टेस्ट खूपच छान येतो. याला असं मस्तपैकी आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊयात, जेणेकरून याच्यामधला जो कच्चेपणा आहे तो देखील येथून निघून जाईल. आता 1 मिनिटानंतर आपण यामध्ये बटाटे घालूयात. बटाटे घालताना थोडेसे मोठ्या आकाराचे असे कापून घ्या, जेणेकरून ते शिजल्यानंतरही खिचडीमध्ये सुंदर असे दिसून येतील. तुम्ही कधी खानदेश साईडकडे जर गेला असेल ना, तिकडे पाहुणचारामध्ये खिचडी, पापड, लोणचं असा झणझणीत असा बेत केला जातो. एकदा तिकडली खानदेशकडली खिचडी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. बटाटे आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात, जेणेकरून हलकीशी क्रिस्पी लेअर याला साईडनी यायला हवी. आता यानंतर आपण यामध्ये एक मोठा असा गाजर घालूया. सोबतच 1 शिमला मिरची मी इथे अशी बारीक चॉप करून घातलेली आहे. इथे शक्य असेल तितक्या भाज्यांचा वापर तुम्ही इथे करू शकतात. पत्ताकोबी, फुलकोबी याचा वापर देखील तुम्ही इथे करू शकतात. आता या सर्व भाज्यांना आपण अगदी 5 ते 7 मिनिटासाठी असं परतून घेऊयात. आता या स्टेजवरती आपण मसाले घालूयात. प्रत्येक घराची रेसिपी ही वेगळी असते. कोणी कोणी वेगवेगळे मसाले घालतात, कोणी खूप बेसिक मसाले घालतात. तर मी माझी रेसिपी दाखवत आहे. तर त्यामध्ये मी 3 चमचे इतपत कांदा लसूण मसाला घातलेला आहे. सोबतच 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे. सोबतच 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही लाल तिखटची क्वांटिटी कमी अधिक देखील करू शकतात. सोबतच इथे 1.5 चमचा मी इतपत धनेपूड घातलेली आहे आणि पाव चमचा इतपत हळदी पावडर घातलेला आहे. आता या सर्व मसाल्यांना आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊयात. लक्षात घ्या, आपण यामध्ये आतापर्यंत टमाटर अजिबात घातलेला नाही. त्याचं कारण एवढंच आहे, टमाटर जर आपण या स्टेजला परतवण्यासाठी जर घातलं तर शिजल्यानंतर ते अजिबातच खिचडीमध्ये उठून दिसत नाही, म्हणजे कुठे गायब होऊन जातो कळतच नाही. अगदी 1 मिनिटासाठी मी हे सर्व मसाले मंद फ्लेमवरती परतून घेतले आणि त्यानंतर मी हे जे टमाटे होते ते आपण इथे घालून देऊयात. मी इथे 2 मीडियम साईजचे टमाटे असे बारीक चॉप करून घातलेले आहेत आणि इथे आपल्याला शक्यतो पाणी ऍड करण्याची अजिबात गरज पडत नाही मसाले भाजण्यासाठी, कारण की टमाट्यामधलं जे पाणी आहे त्यामुळे मसाले करपत देखील नाही आणि व्यवस्थित भाजले देखील जातात. अगदी 1 मिनिटासाठी आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकतात किती चटपटीत आणि मसालेदार झणझणीत अशी आपली खिचडीचा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण 1 ग्लास इतपत पाणी घालूयात आणि या सर्व मसाल्यांना आपण एक मस्त दणदणीत उकळी काढून घेऊयात. इथे मी 4 ते 5 व्यक्तींना उरून पुरेल असे खिचडीचं माप घेत आहे. तर त्यासाठी मी इथं 2 कप इतपत तांदूळ घेतलेला आहे. आता यांना आपण स्वच्छ असे धुवून घेऊयात. काही ठिकाणी यामध्ये डाळी देखील घातल्या जातात. तुम्हाला जर यामध्ये डाळ घालायची असेल तर तुम्ही 1.5 कप तांदूळ आणि अर्धा कप डाळ देखील येथे घालू शकतात. डाळ आणि तांदळाचा रेशो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकतात. इकडे मस्तपैकी मसाल्यांना उकळी आलेली होती, तर यामध्ये आपण धुतलेले तांदूळ घालून देऊ. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात आणि 2 कप तांदळासाठी मी इथे 4 कप इतपत
पाणी घातलेलं आहे. पाणी घालताना लक्षात घ्यायचे की पाणी आपल्याला हलकंसं गरमच घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी खिचडी आहे ती अजूनच चवीला चविष्ट बनेल. तुम्ही जर तांदूळ भिजत घातलेले असतील तर पाण्याचा रेशो इथे थोडासा वेगळा असू शकतो. तर 2 कप साठी तुम्ही इथे 3 कप पाणी इथे वापरू शकतात. आता हे मस्तपैकी आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. आता या स्टेजवरती आपण मनसोक्त अशी हिरवी कोथिंबीर घालूया. सोबतच चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालताना लक्षात घ्या आपण भाज्यांसाठी देखील येथे मीठ घातलेलं नाहीये, त्यामुळे मीठ येथे व्यवस्थित घालून घ्या. आता याला आपण फुल फ्लेम वरती अशी दणदणीत एक उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण झाकण लावून घेऊयात. येथे मस्तपैकी पाण्याला अशी उकळी आलेली आहे खळखळून. एकदा हलक्या हाताने या सर्व जिन्नसांना मिक्स करूया आणि झाकण लावून मीडियम फ्लेम वरती आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेम वरती याला 2 शिट्ट्या आलेल्या आहेत आणि नॅचरली डिश प्रेशराईज झाल्यानंतर आपण हे हळूच असं कुकरचं झाकण ओपन करून घेऊयात. बघू शकतात मस्त असा घरभर सुगंध या खिचडीचा दरवळलेला आहे आणि खूपच सुंदर अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. इतकी छान झालेली आहे की एक एक दाणा याचा मोकळा देखील झालेला आहे, अगदी बिर्याणी सारखा, आणि चवीलाही खूप अशी चविष्ट झालेली आहे. चला तर मग आता याला आपण पापड, लोणचं, कांदा तुम्ही कशासोबतही याला पेअर करा. खूप मस्त अशी ही आपली दणदणीत अशी खानदेशी खिचडी तयार झालेली आहे. मस्त अशीच आपली खिचडी इथे तयार झालेली आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन जर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी.